पहलगाममध्ये हत्याकांड घडवणाऱ्या तीनही अतिरेक्यांचा खात्मा, अतिरेक्यांकडील रायफल्स पाकिस्तानी होत्या। ऑपरेशन महादेव नंतर अमित शहांची संसदेत माहिती। 1948 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी एकतर्फी युद्धबंदी केली। नेहरूंच्या युद्धबंदीमुळेच पीओकेची निर्मिती। संसदेत अमित शहांचं वक्तव्य। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही, सूत्रांची माहिती। कोकाटे ज्येष्ठ नेते, यावेळी समज द्या पण कारवाई नको, राष्ट्रवादीतील मंत्र्यांचं मत। अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंची बैठक किती वेळा चुकणार, किती वेळा माफ करणार? अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले, तर माझी चूक मान्य, यापुढे काळजी घेईन, कोकाटेंची ग्वाही। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झालाच पाहिजे, अजितदादांनी तंबी दिल्यानंतरही कोकाटेंकडून चूक, सुप्रिया सुळेंची मागणी। संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ तटकरे अमित शहांना भेटले। तटकरेंनी अमित शहांसोबत नेमका कोणत्या विषयावर संवाद साधला, याची चर्चा सुरू। येत्या काळात तटकरे भाजपमधून खासदारकी लढवणार। तटकरे राष्ट्रवादीतला गट सोबत घेऊन जातील, रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर शिंदे आणि दादांचा पक्ष भविष्यात भाजपत विलीन होईल, संजय राऊतांचा दावा। रेव पार्टी म्हणून माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा डाव, कौटुंबिक फोटो व्हायरल करण्याचा पोलिसांना अधिकार नाही। पुणे पोलिसांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार, एकनाथ खडसेंचा इशारा। पोलिसांची कारवाई पारदर्शक, कुठलेही फोटो व्हिडिओ पोलिसांनी दिले नाहीत। प्रांजल खेवलेकर खडसेंचे जावई असल्याचं तपासात समजलं, आयुक्त अमितेश कुमार यांचं स्पष्टीकरण। माझ्यावर पोलिसांची पाळत, माझ्या पत्रकार परिषदेमध्ये पोलीस आले होते, सिव्हिल ड्रेसमधील पोलिसांचा व्हिडिओ दाखवत खडसेंचा दावा। तुम्हाला माज आला आहे का, मी तुमची जिरवतो। नाशिकमध्ये आमदार नितीन पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम, आश्रमशाळेतील प्रश्न, मूलभूत सुविधांवरून आमदार पवार आक्रमक। भाजपच्या वर्ध्यातील मेळाव्यात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळीच अशोक नेते यांना डुलकी, माजी खासदार अशोक नेते यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल। राऊतांनी दाखल केलेला खटला सध्याच्या न्यायाधीशांकडे नको, नितेश राणेंच्या वकिलांची मागणी। राऊतांच्या मानहानी प्रकरणी 11 ऑगस्टला पुढील सुनावणी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला ग्रहण लावण्याचा प्रयत्न, विघ्नसंतोषी लोकांना काही सत्ताधारी मंडळींचीही अनावधानाने साथ। केशव उपाध्यायांचा रोख नेमका कुणाकडे, चर्चेला उधाण। वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवारांच्या घरावर ईडीची धाड, अनधिकृत इमारत प्रकरणात अनिल पवारांच्या घरासह 12 ठिकाणी छापेमारी। लाडकी बहीण योजनेत 4,800 कोटींचा भ्रष्टाचार, लाडकी बहीण योजनेतल्या घोटाळ्याबद्दल सरकार जबाबदार, सुप्रिया सुळेंचा आरोप। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक, राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा होणार। शिवसेनेच्या शिष्टमंडळानं केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना भेट घेतली। पालिका निवडणुकांसाठी मतदार यादीत आधार कार्ड जोडता येईल का, यासाठी संकल्पना मांडली। उदय सामंतांची प्रतिक्रिया। मुंबईतले कबूतरखाने बंद करावे लागतील, दुसरा पर्याय नाही। कबूतरखान्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका, मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। काँग्रेसचे सुरेश वरपुडकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार। दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा, कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश पुढे ढकलला। पुण्यातील खडकवासला धरणातील विसर्गात वाढ, एकतानगरमधील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उजनी आणि वीर धरणातून विसर्ग सुरू, पंढरपुरात चंद्रभागा नदीतील पुंडलिक मंदिरासह लहान मोठी मंदिरं पाण्याखाली, भीमा नदीतील पाणी दुपारपर्यंत पंढरपुरात येण्याची शक्यता।